नमस्कार. आज आपण एका खूप खोल आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेतला 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. नमस्कार. हो, आणि याचं महत्त्व म्हणजे आपण ज्ञानेश्वरांनी सांगितलेला भावार्थ पण पाहणार आहोत. अगदी. आपल्याकडच्या माहितीनुसार म्हणजे आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ब्रह्माचं ते अक्षर म्हणजे कधीही न बदलणारं स्वरूप समजून घेणं. आणि बरोबरीनं मृत्यूच्या वेळी जे स्मरण असतं त्याचं काय महत्त्व आहे हे पण जाणणं. हो ना, कारण हे प्रश्न खूप मूलभूत आहेत. मृत्यू म्हणजे काय, मेल्यावर काय होतं, आणि आपल्या शेवटच्या क्षणांचं काय, त्यावेळच्या आपल्या विचारांचं. बरोबर. याच प्रश्नांचा उलगडा करायचा प्रयत्न करूया. हा अध्याय आपल्याला नुसती थेअरी नाही सांगत. अच्छा. तर अंतिम सत्याकडे कसं पाहावं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन पण करतो. अक्षर काय आहे जे कधीच संपत नाही, आणि त्याचा आपल्या या मर्यादित आयुष्याशी काय संबंध जोडलाय हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. तर सुरुवातच होते अर्जुनाच्या त्या पहिल्या प्रश्नाने. हो. किम तद ब्रह्म, म्हणजे हे ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे. हो. आणि श्रीकृष्ण उत्तर देतात, ब्रह्म हे नित्य आहे, अविनाशी, अक्षर. अक्षर म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, नाश पावत नाही. अगदी. आपण बघतो जगात सगळं कसं बदलतंय. आपलं शरीर, वस्तू, सगळं काही, जन्म, वाढ, मृत्यू, हे चक्र चालूच आहे. बरोबर. पण या सगळ्या बदलांच्या मागे एक तत्व आहे जे शाश्वत आहे, कायम आहे. ते म्हणजे ब्रह्म. ते स्वतः बदलत नाही. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी हेच किती सुंदर सांगितलंय त्यांच्या ओवीत. कोणती? नाश पावे जे जगासी, तयासी न लगे ब्रह्मासी. बरोबर. म्हणजे जे काही नाशवंत आहे त्याचा ब्रह्माशी काही संबंध नाही, ते त्या पलीकडचं आहे, निर्लेप. हे जरा अमूर्त वाटू शकतं ना, समजायला थोडं कठीण. हो, म्हणूनच माऊलींनी उदाहरण दिलंय आकाशाचं. अच्छा, आकाशाचं कसं? म्हणजे बघा, आपण जमिनीवर घरं बांधतो, पाडतो, युद्ध करतो, उत्सव करतो, किती उलथापालथ. पण आकाशाला काही फरक पडतो का? नाही, मुळीच नाही. तसंच ब्रह्म आहे, नाशरहित, शाश्वत, निर्लेप, सगळीकडे असूनही कशानेच बाधित होत नाही. हे अक्षर आणि क्षर यातला फरक महत्वाचा आहे म्हणायचा. हो, क्षर म्हणजे हे बदलणारं जग, आपलं शरीर, आणि अक्षर म्हणजे ते न बदलणारं अविनाशी ब्रह्म. हे आपल्या अस्तित्वाचे दोन स्तर आहेत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, ब्रह्माचं हे अक्षर स्वरूप कळलं. आता पुढचं मुक्त जीव आणि त्याचा कर्माशी संबंध. श्रीकृष्ण अध्यात्म म्हणजे काय सांगतात इथे? श्रीकृष्ण म्हणतात, स्वभावो अध्यात्ममुच्यते, म्हणजे जीवाचा जो मूळ स्वभाव आहे, त्याचं जे खरं स्वरूप आहे, तीच अध्यात्म. म्हणजे आत्मा. हो, हा आत्मा म्हणजे त्या ब्रह्माचाच अंश. पण तो काय करतो? स्वतःला या शरीराशी जोडून घेतो, आणि मग येतो कर्माचा संबंध. कर्माचा म्हणजे आपण जी चांगली वाईट कामं करतो ते. हो, पण इथे श्रीकृष्ण कर्माची व्याख्या थोडी व्यापक करतात. भूतभावोद्भव करो विसर्ग हा कर्मसंहिता, म्हणजे जीवांमुळे होणारी जी सृष्टीची निर्मिती प्रक्रिया आहे ती कर्म. पण व्यावहारिक पातळीवर देहातला आत्मा जेव्हा मी करतोय असं म्हणून कृती करतो, तेव्हा त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. ते कर्मबंधन. अच्छा, म्हणजे आत्मा मुळात अविनाशी असूनही या देहात आणि कर्मात अडकल्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. अगदी बरोबर. आणि मृत्यू तो फक्त शरीराचा शेवट आहे म्हणायचा. हो, मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे. आत्मा तसाच राहतो. पण खरी मेख इथे आहे. काय? जर या आत्म्याला आपल्या मूळ ब्रह्माशी एकरूप होता आलं, स्वतःची खरी ओळख पटली, तर तो या चक्रातून सुटतो, मुक्त होतो. हीच मुक्ती, मोक्ष. हो, देह संपला की आत्मा संपत नाही. त्याची पुढची गती ठरते त्याच्या कर्मांवर, आणि महत्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणी त्याच्या मनात काय आहे यावर. ज्ञानेश्वरीतली ती ओवी आठवते. कोणती? शरीर नाश पावे जीवन पावे कदा, ब्रह्मरूप ते ठरे जेवी ओळखिता. अगदी नेमकी ओवी आहे. शरीर जातं, जीव नाही. जेव्हा त्याला स्वतःच्या ब्रह्मरूपाची ओळख पटते, तो त्यात स्थिर होतो, मुक्त होतो. म्हणजे आपण फक्त हे शरीर नाही आहोत हे कळणं महत्वाचं आहे. यासाठी ते दिव्याचं उदाहरण पण समर्पक आहे, नाही का? हो, दिव्याचं. दिवा विजला की ज्योत दिसत नाही, पण अग्नितत्व नष्ट होत नाही, ते अव्यक्त होतं फक्त. तसंच आत्मा शरीर सोडतो पण संपत नाही. बरोबर. तो पुढच्या प्रवासाला लागतो किंवा मुक्त होतो, जर ज्ञान झालं असेल तर. आणि याचमुळे आपण त्या मुद्द्यावर येतो जो या अध्यायाचा केंद्रबिंदू आहे, मृत्यूकाळी स्मरणाचं महत्त्व. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे.
श्रीकृष्ण अगदी स्पष्ट सांगतात. काय आहे तो श्लोक? अंतकाले च मामेव स्मरन मुक्त्वा कलेवरम यह प्रायाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. म्हणजे शेवटच्या क्षणी जो फक्त माझं स्मरण करत शरीर सोडतो तो माझ्याच स्वरूपाला येतो, यात काहीही संशय नाही. किती थेट विधान आहे हो ना? हो ना. म्हणजे आपल्या शेवटच्या क्षणाचा विचार, आपली चेतना, ती आपली पुढची दिशा ठरवते. पण मग विचार येतो की फक्त त्या एका क्षणाच्या विचाराला एवढं महत्त्व का? हां, खूप चांगला प्रश्न आहे. हे फक्त धार्मिक विधान नाहीये. यामागं मानवी चेतनेचं खूप खोल आकलन आहे. असं म्हणतात की आपण आयुष्यभर ज्या गोष्टींचा ध्यास घेतो, ज्या इच्छा, ज्या श्रद्धा ठेवतो, त्या सगळ्याचं सार, अर्क आपल्या शेवटच्या क्षणीच्या जाणीवेत एकवटतं. ती एक खूप तीव्र अवस्था असते. आणि ज्ञानेश्वरीतली ओवी पण हेच सांगते, अंतीचे स्मरण तयाचे गती, तयासीची फळ जीवासी मिळे. बरोबर. शेवटचं स्मरण जसं असेल तशी गती, तसंच फळ. सरळ नियम. यासाठी ते शेतकऱ्याचं आणि बीजाचं उदाहरण पण मस्त आहे. हो, ते कसं? म्हणजे शेतकरी वर्षभर मशागत करतो, पण पेरताना जे बी टाकेल त्याचं फळ मिळणार. आंब्याचं बी पेरलं तर आंबाच येणार. तसंच आपल्या आयुष्याचं शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण असेल तर मुक्तीचं फळ. आणि जर पैसा, घर, नातेवाईक आठवत असतील तर मग त्या वासना घेऊन पुन्हा जन्म. पण मग इथे एक मोठा प्रश्न येतो. कोणता? की शेवटच्या क्षणी तर किती त्रास होऊ शकतो. शारीरिक वेदना, गोंधळ, भीती. अशा वेळी शांतपणे देवाचं स्मरण करणं हे कसं शक्य आहे? खूप कठीण वाटतं हे. अगदी बरोबर. हाच तर कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्ण त्यावर उपाय सांगतात. काय उपाय आहे? ते म्हणतात, शेवटच्या क्षणी हे सहज व्हावं यासाठी आयुष्यभर सराव पाहिजे. रोजच्या जगण्यात देवाचं नामस्मरण, चिंतन, ध्यान याचा अभ्यास हवा. म्हणजे ही तयारी आधीपासून करायला हवी. हो, कारण जी गोष्ट आपल्या मनात, सवयीत खोलवर रुजलेली असते ना, तीच अगदी कठीण प्रसंगी नकळतपणे आठवते, आपोआप. म्हणजे ही अचानक होणारी गोष्ट नाही, आयुष्यभराच्या तयारीचा परिणाम आहे. ज्ञानेश्वरीत पण आहे ना असं काहीसं? हो. सदा माझे स्मरावे, ध्यान धरावे हृदयामध्ये, अंती स्मरणे मीची लाभे. सदा म्हणजे नेहमी, सतत. अगदी. नेहमी माझं स्मरण करा, ध्यान करा, म्हणजे मग अंतकाळी ते सहज होईल आणि तुम्ही मलाच मिळवाल. कॉज अँड इफेक्ट. यासाठी ते गायकाचं उदाहरण पण छान आहे, रोजच्या रियाजाचं. हो, बरोबर. गायक स्टेजवर हजारो लोकांसमोर सहज गातो का? कारण त्याचा रोजचा रियाज. त्याला विचार नाही करावा लागत कोणता सूर लावायचा, ते आपोआप होतं. तसंच भक्ताचं जो रोजच्या जगण्यात, कामात भगवंताचं स्मरण ठेवतो, अनुसंधान ठेवतो, त्याला मृत्यूसमयी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. ते स्वाभाविक होऊन जातो. अगदी. त्याच्या चेतनेचा भाग बनून जातो ते. म्हणून मृत्यूची तयारी म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट नाहीये, ती रोजच्या जगण्याचा, साधनेचाच भाग आहे. म्हणजे हे केवळ मृत्यूच्या भीतीपोटी नाही, तर आयुष्य अधिक अर्थपूर्ण जगण्याची पद्धत आहे. सतत देवाच्या स्मरणात राहणं. नेमका हाच अर्थ आहे. आणि याचा फायदा फक्त मृत्यूसमय नाही, आयुष्यभर जर ईश्वराचं अनुसंधान असेल तर ते जगण्यात एक वेगळी ताकद देतं, स्थिरता देतं, सुखदुःखात मदत करतं. त्यामुळे ही सजगता जीवनासाठीही महत्वाची आहे. नक्कीच. यानंतर श्रीकृष्ण 2 मार्गांबद्दल सांगतात. मृत्यूनंतरचे मार्ग, देवयान आणि पितृयान. हो. हे मार्ग अवलंबून असतात मृत्यूच्या वेळीच्या आपल्या चेतनेवर, आपल्या ज्ञानाच्या स्थितीवर. पहिला मार्ग देवयान, त्याला प्रकाश मार्ग किंवा शुक्ल मार्ग पण म्हणतात. बरोबर. जो भक्त, योगी, ज्ञानी माणूस मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण करत प्रकाशात, ज्ञानाच्या अवस्थेत देह सोडतो, तो या तेजस्वी मार्गाने जातो. आणि या मार्गाने गेल्यावर काय मिळतं? मोक्ष, मुक्ती. तो पुन्हा जन्माला येत नाही, परब्रह्मात विलीन होतो. हा सर्वोत्तम मार्ग झाला. आणि दुसरा आहे पितृयान, म्हणजे अंधकार मार्ग किंवा कृष्ण मार्ग. जो माणूस मृत्यूच्या वेळी देवाला विसरून सांसारिक इच्छा, वासना, कर्माच्या फळात अडकलेला असतो, तो या धूसर मार्गाने जातो. आणि मग त्याचं काय होतं? त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, इथे किंवा दुसऱ्या कुठल्या लोकात. आपली अपुरी कर्मफळं भोगायला, वासना पूर्ण करायला तो पुन्हा त्या चक्रात अडकतो. यासाठी माऊलींची ओवी आहे, ज्यासी ईश्वर स्मरावा, तयासी जन्म चुकावा, विसरला तो भुलावा, पुन्हा अवतरावा. एकदम परफेक्ट. ज्याला शेवटच्या क्षणी देव आठवला, त्याचा जन्म टाळला,
जो विसरला, मायेत फसला, त्याला परत यावं लागतं. इथे प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान वासना. हे दोन मार्ग म्हणजे चेतनेच्या दोन अवस्थाच आहेत. पण मग असा प्रश्न येतो की हे फक्त शेवटच्या क्षणावर अवलंबून आहे का? म्हणजे आयुष्यभर कसंही वागलो आणि शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेतलं तर? नाही, तसं नाहीये. हा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा रोख पाहिला तर शेवटच्या क्षणाचं स्मरण हे काही अचानक होत नाही. अच्छा. ते आपल्या पूर्ण आयुष्यातले विचार, कर्म, सराव याचंच एक नैसर्गिक फळ असतं. जसं गायकाच्या उदाहरणात पाहिलं, रियाजाशिवाय गाता येत नाही. तसंच आयुष्यभर देवाचं अनुसंधान नसेल तर शेवटच्या क्षणी ते साधणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे शेवटचं स्मरण महत्वाचं आहे, पण ते आयुष्यभराच्या साधनेवर अवलंबून आहे. अगदी, दोन्हीचा संबंध आहे. म्हणूनच जे साधक आहेत, ज्यांना यातून खरंच सुटायचं आहे, त्यांच्यासाठी शेवटचा उपदेश काय आहे? स्पष्ट उपदेश आहे. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच, म्हणजे म्हणून तू सगळ्या वेळी माझं स्मरण कर आणि तुझं कर्तव्य कर्म कर. अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं तसं. हो, म्हणजे आपलं जे काम आहे, जबाबदारी आहे, ती पार पाडताना सुद्धा सतत देवाचं स्मरण ठेव. कारण मृत्यू कधी येईल, कुठे येईल, कसं येईल हे आपल्याला माहीत नाही. बरोबर. त्यामुळे तयारी म्हणून प्रत्येक क्षणी आपल्या रोजच्या कामात देवाचं स्मरण करण्याचा सराव कर. कर्म सोडायचं नाही, पण ते करताना देवाचं स्मरण ठेवायचं. अगदी अचूक. गीता आपल्याला घाबरवत नाहीये, ती आपल्याला जागं करतीये. मृत्यू अटळ आहे, पण त्याकडे जाण्याचा मार्ग निवडण्याची संधी आपल्या हातात आहे. जर आपण प्रत्येक क्षण साधनेचा बनवला, प्रत्येक कामात देवाला आठवलं, तर तो शेवटचा क्षण भीतीदायक नाही वाटणार. तो एक सहज प्रक्रिया, एक उत्सव वाटेल. तर आजच्या या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेतले? एक तर ब्रह्म हे शाश्वत आहे, अक्षर, अविनाशी, बरोबर, जे कधी बदलत नाही. शरीर जरी गेलं तरी आत्मा अमर आहे, तो मरत नाही. अगदी. आणि आपल्या जीवनाच्या शेवटी मृत्यूसमयीचं स्मरण ते आपल्या पुढच्या प्रवासासाठी खूप महत्वाचं आहे. हो, जर ते स्मरण भगवंताचं असेल तर मोक्ष निश्चित, जन्ममृत्यूच्या फेल्यातून सुटका. आणि हे सहज व्हावं यासाठी फक्त शेवटच्या क्षणाची वाट न बघता रोजच्या जीवनात नामस्मरण, ध्यान, देवाचं अनुसंधान याचा सराव गरजेचा आहे. हीच आयुष्यभराची साधना, शेवटच्या क्षणाची गुरुकिल्ली आहे. ज्ञानेश्वरीतल्या त्या प्रवासाच्या उपमेसारखं आहे हे. प्रवासी आयुष्यभर फिरतो, पण शेवटी कोणत्या दिशेला वळतो त्यावर त्याचं ठिकाण ठरतं. बरोबर. तसंच आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी मनात काय आहे, कोणता विचार, कोणती आसक्ती, कोणतं स्मरण, यावर आपला पुढचा अनंत प्रवास ठरणार आहे. म्हणून तो मूळ संदेश पुन्हा एकदा महत्वाचा वाटतो. कोणता? सदैव भगवंताचं स्मरण करा, मुक्तीकडे जाणारा मार्ग आपोआप खुला होईल. हा संदेश फक्त परलोकासाठी नाही, तर या जीवनासाठी पण दिशा देणारा आहे. नक्कीच. अधिक सजग, अधिक अर्थपूर्ण जगायला शिकवणारा. आणि आता जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या या धावपळीच्या, स्ट्रेसफुल जगात हे सदैव स्मरण, हे सततचं देवाचं अनुसंधान, हे आपण आपल्या आयुष्यात कसं आणू शकतो? बरोबर आहे. कोणती छोटी पावलं, कोणत्या सवयी आपल्याला या सततच्या जागरूकतेकडे घेऊन जाऊ शकतील, यावर विचार करणं हेच या चर्चेचं खरं सार ठरू शकेल कदाचित.